स्वागत. आज आपण एका विशेष चिंतनाच्या प्रवासाला निघालो आहोत. हे चिंतन आपल्याला सादर करत आहेत नवल शिंदे. हो, नवल शिंदे जे ऑरा विश्लेषक आहेत, म्हणजे व्यक्तीच्या भोवतीचं जे सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र असतं ना, त्याचे ते अभ्यासक आहेत. आणि ते वास्तू सल्लागार आणि ज्योतिषी म्हणूनही खूप परिचित आहेत. अगदी. नवल शिंदे आपल्याला सखोल आंतरिक जागरूकता आणि चेतना विज्ञानाच्या मार्गावर, म्हणजे कॉन्शियसनेस स्टडीजच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवण खऱ्या अर्थाने खूप महत्वाची आहे, कारण ती प्राचीन ज्ञान आणि आधुनिक चेतना यांना जोडते. हो, आणि विशेषतः त्यांचं जे कार्य आहे ओम श्रीम ऑरा ॲस्ट्रो वास्तू, त्यातून हा समन्वय अगदी स्पष्ट दिसतो. आणि आजची आपली चर्चा जी आहे ती पूर्णपणे नवल शिंदे यांच्या चिंतनावर आणि त्यांच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. हो, आपण आत्म्याच्या 3 अत्यंत महत्त्वाच्या पण ज्या दिसत नाहीत अशा शक्ती, मन, बुद्धी आणि संस्कार यांना समजून घेणार आहोत. आणि तेही नवल शिंदे यांच्या शांत, करुणामय आणि ध्यानमग्न दृष्टिकोनातून. हा एक प्रकारे काय म्हणतात त्याला, आत्म्याच्या या सूक्ष्म पण शक्तिशाली जगात एक प्रवासच आहे. चला तर मग नवल शिंदे यांच्या मार्गदर्शनाने या आंतरिक शक्तींचं रहस्य उलगडूया. हळू आणि शांत विराम. तर नवल शिंदे यांच्या विचारानुसार पहिली शक्ती आहे मन. मन म्हणजे आत्म्याची विचार निर्माण करण्याची क्षमता, बरोबर? अगदी. हे एखाद्या अखंड वाहणाऱ्या नदीसारखं आहे, म्हणजे सतत कार्यरत, कधीही न थांबणारं. हो, प्रत्येक क्षणी मनात असंख्य विचार येत जात असतात. आणि याच मनाबद्दल भगवद्गीतेत पण म्हटलं आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. म्हणजे माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण हे मनच आहे. किती महत्वाचं. खरंच, काही वेळा या मनाला चंचल माकडाची उपमा देतात, जसं आत्मानीन रवी यांच्या विवेचनात पण आढळतं. हो, कारण ते एका विचारावरून दुसऱ्या विचारावर सतत उड्या मारत राहतं. अगदी. तर श्री श्री रविशंकर यांच्या संदर्भानुसार मनाला सतत बदलणाऱ्या चंद्राची उपमाही दिली जाते. चंद्रमा मनसो जायते. म्हणजे जसं चंद्र बदलतो तसंच आपलं मनही सतत बदलत राहतं, कधी आनंदी, कधी दुःखी. हो, या दोन्ही उपमा मनाची अस्थिरता आणि त्याची शक्ती दाखवतात. नवल शिंदे हे अजून स्पष्ट करतात की मनात मुख्यत्वे 4 प्रकारचे विचार येतात. पहिले म्हणजे सकारात्मक विचार. हो, जे आपल्याला आत्मविश्वास देतात, आतून शांती, समाधान देतात. दुसरे अर्थातच नकारात्मक विचार. भीती, राग, द्वेष, मत्सर अशा भावना निर्माण करणारे. आणि हे आपली ऊर्जा कमी करतात. तिसरे आहेत आवश्यक विचार. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यासाठी, कामासाठी, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी गरजेचे असलेले. हो, आज काय करायचे आहे वगैरे. आणि चौथे, जे ओळखायला खूप महत्वाचे आहेत, ते म्हणजे व्यर्थ विचार. व्यर्थ विचार हे म्हणजे निरर्थक असतात, पण नकळतपणे आपल्या मनाची खूप ऊर्जा वाया घालवतात, नाही का? अगदी. भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसणं किंवा भविष्याची अनावश्यक चिंता करणं, हे सगळे यात येतं. नवल शिंदे म्हणतात की हे व्यर्थ विचार म्हणजे सायलेंट एनर्जी थीफ सारखे आहेत. शक्ती हळूहळू कमी करतात. बरोबर. आणि खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण नकारात्मक किंवा व्यर्थ विचारांच्या गर्तेत जास्त अडकून पडतो. नवल शिंदे यासाठी एक राजा आणि त्याच्या चंदन व्यापारी मित्राची गोष्ट सांगतात ना? हो, तीच गोष्ट. तो व्यापारी विचार करतो की एवढं महाग चंदन कोण घेणार, त्याची सगळी संपत्ती त्यात अडकली आहे. आणि मग लोभामुळे त्याच्या मनात तो भयंकर नकारात्मक विचार येतो की जर माझा मित्र हा राजा मरण पावला तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी हे चंदन वापरलं जाईल आणि माझी सगळी गुंतवणूक परत मिळेल. बापरे, एकच नकारात्मक विचार किती हावी होऊ शकतो. त्याची रात्रीची झोप उडते, दिवसा कामात लक्ष लागत नाही. हो, तो अस्वस्थ होतो. ही विचारांची नकारात्मक शक्ती किती प्रभावी असू शकते हे इथे स्पष्ट दिसतं. आणि गंमत म्हणजे राजालाही जाणवतं हे. हो, मित्राच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव, त्याच्याकडून येणारे नकारात्मक तरंग राजालाही जाणवतात. आणि मग राजाच्याही मनात नकारात्मक विचार येतो. हा मित्र एवढा पैसा कोणासाठी कमवतोय? याच्या मागे तर कोणी नाही. हा मेला तर सगळी संपत्ती राजकोषातच जमा होईल. म्हणजे बघा, एका नकारात्मक विचाराने दुसऱ्या नकारात्मक विचाराला कसा जन्म दिला. हो, दोघांच्याही मनात हे नकारात्मक विचार घर करतात आणि त्यांची मैत्री धोक्यात येते. त्यांची मानसिक शांती भंग पावते. हे उदाहरण स्पष्ट करतंय की नकारात्मक विचार किती विनाशकारी असू शकतात. केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या संबंधांसाठी सुद्धा. सुदैवाने जेव्हा व्यापारी राजासमोर जाऊन आपल्या मनात आलेल्या कुविचारांची प्रामाणिकपणे कबुली देतो आणि माफी मागतो, तेव्हा राजाही आपल्या मनात आलेल्या तशाच विचारांबद्दल सांगतो. दोघांनाही आपली चूक कळते. हो, आणि मग ते ठरवतात की या चंदनाचा सदुपयोग करायचा,
ते एका मंदिराच्या बांधकामासाठी ते चंदन दान करतात. आणि जसा त्यांच्या मनात सकारात्मक विचार येतो तशी त्यांची मैत्री पुन्हा फुलते आणि दोघांनाही शांत वाटतं. या कथेतून नवल शिंदे हेच अधोरेखित करतात की मनाला नकारात्मक आणि व्यर्थ विचारांपासून वाचवणं किती आवश्यक आहे. त्यासाठी ते एक ध्यानसाधना पण सांगतात ना, विचारांचे साक्षी बनणे. हो, तीच. शांत बसा, डोळे मिटून घ्या आणि मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे फक्त पहा. त्याचा पाठलाग करू नका, त्याला चांगलं वाईट असं लेबल लावू नका. म्हणजे फक्त एक त्रयस्थ साक्षीदार म्हणून पाहायचं. अगदी. नवल शिंदे सांगतात की असं केल्याने हळूहळू विचारांचा वेग कमी होतो, त्यांच्यातील शक्ती कमी होते आणि मनात एक नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळते. आणि ही शांतता म्हणजे केवळ विचारांचा अभाव नाही, तर ती आत्म्याच्या खऱ्या स्वभावाची पहिली झलक आहे. बरोबर, शांतीची. तर मन हे विचारांचं उगमस्थान आहे, पण मग या विचारांना योग्य दिशा कोण देतं, त्यांना तपासून कोण पाहणार? बरोबर. इथे येते आत्म्याची दुसरी सूक्ष्म शक्ती, बुद्धी. बुद्धी. नवल शिंदे यांच्या मते बुद्धी म्हणजे आत्म्याची समजून घेण्याची, विश्लेषण करण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य अयोग्य यातला फरक ओळखून निर्णय घेण्याची शक्ती. हो, त्यांनी ती छान उपमा दिली आहे. मन जर उधळलेला घोडा असेल तर बुद्धी ही त्या घोड्याची लगाम आहे. अगदी समर्पक. हो ना. याच बुद्धीला डॉक्टर यश वेळणकर विवेक बुद्धी म्हणतात, जी आपल्याला नैतिक आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य काय आहे हे ठरवायला मदत करते. आणि आत्मन इन रवी यांच्या विवेचनातही हेच येतं की बुद्धी योग्य निर्णय घ्यायला मदत करते, नाहीतर नुसतं मन आपल्याला चिंता आणि गोंधळात टाकू शकतं. बुद्धीच ठरवते की कोणत्या विचारावर विश्वास ठेवायचा, कोणत्या विचाराला कृतीत आणायचं आणि कोणता विचार सोडून द्यायचा. पण नवल शिंदे ते एक अत्यंत महत्त्वाचा इशारा पण देतात. कोणता? की बुद्धी जरी विवेकाची ज्योत असली तरी ती कमजोर होऊ शकते. जेव्हा तिच्यावर मोह, लोभ, अहंकार, भीती किंवा तीव्र भावनांचा प्रभाव पडतो तेव्हा तिची निर्णय क्षमता धूसर होते. खरं आहे. मग ती चुकीचे निर्णय घेऊ शकते आणि मन वासनांच्या किंवा नकारात्मक विचारांच्या मागे सहज खेचलं जातं. म्हणूनच बुद्धीला शुद्ध आणि तेजस्वी ठेवण्यासाठी नवल शिंदे काही मार्ग सांगतात. पहिला म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे चांगल्या, सकारात्मक आणि ज्ञानी लोकांची संगत किंवा त्यांच्या विचारांचं श्रवण. दुसरा म्हणजे आत्मपरीक्षण. रोज थोडा वेळ काढून स्वतःच्या विचारांचं, भावनांचं आणि कृतींचं तटस्थपणे विश्लेषण करणं. तिसरा मार्ग आहे निस्वार्थ कर्म, म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य पार पाडणं. आणि चौथा, अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे मौन आणि ध्यान. हो, यामुळे बुद्धीला शांत होऊन विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. बुद्धीला सतत धारदार ठेवण्याचं महत्त्व नवल शिंदे एका लाकूडतोड्याच्या गोष्टीमधून फार छान सांगतात. हो, ती गोष्ट खूप छान आहे. एक लाकूडतोडा असतो खूप मेहनती. तो दिवसभर कष्ट करून लाकडं तोडतो. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात येतं की तो पूर्वी इतका वेगानं आणि सहजतेने लाकडं तोडू शकत नाहीये. हो, त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. आणि जेव्हा त्याचा मालक त्याला याचं कारण विचारतो तेव्हा तो म्हणतो, मी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करतोय, जास्त वेळ काम करतोय, पण तरीही कमी लाकडं तोडली जात आहेत. मग मालक त्याला एक साधा प्रश्न विचारतो, तू शेवटची तुझ्या कुऱ्हाडीला धार कधी लावली होतीस? आणि त्यावर लाकूडतोड्या क्षणभर विचार करून म्हणतो, धार लावायला त्याला वेळच कुठे मिळाला, मी तर सतत लाकडं तोडण्यातच व्यस्त होतो. किती मार्मिक गोष्ट आहे. आपणही आपल्या आयुष्यात अनेकदा असेच वागतो. सतत धावपळ, सतत काम, सतत व्यस्त. पण आपली बुद्धिरूपी कुऱ्हाड जी आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते, तिला धार लावायला विसरून जातो. हो, तिला ज्ञान आणि ध्यानाने ताजतवानं करायला हवं. जसं मराठी गॉडवूडच्या संदर्भात राजयोग ध्यानाचा उल्लेख येतो, जो परमात्म्याशी बुद्धीचा योग जोडण्यावर भर देतो. अशा साधनांनी बुद्धीला तीक्ष्ण ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर तिची निर्णय क्षमता बोथट होते. आणि आपण कमी श्रमात जास्त चांगलं काम करण्याची क्षमता गमावून बसतो. म्हणूनच बुद्धीला निर्मळ आणि तेजस्वी करण्यासाठी नवल शिंदे एक विशिष्ट ध्यान साधना सुचवतात. कोणती? पाठीचा कणा ताठ ठेवून शांत बसायचं, आपलं लक्ष कपाळाच्या मध्यभागी भ्रूमध्यवर केंद्रित करायचं. अच्छा, तिसऱ्या डोळ्यावर. हो, कल्पना करायची की तिथे एक छोटासा तेजस्वी ज्ञानाचा दिवा जळत आहे. प्रत्येक श्वासासोबत हा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे आणि तुमच्या बुद्धीवर आलेला अज्ञानाचा, मोहाचा किंवा गोंधळाचा पडदा दूर करत आहे. नवल शिंदे सांगतात की या साधनेमुळे बुद्धी शांत, स्थिर आणि अधिक स्पष्टपणे विचार करणारी बनते. हळू आणि शांत विराम. आता येऊया आत्म्याच्या तिसऱ्या सूक्ष्म शक्तीकडे,
संस्कार. संस्कार. नवल शिंदे यांच्या शिकवणीनुसार संस्कार म्हणजे आपण केलेल्या कर्मांचे, अनुभवलेल्या भावनांचे आणि वारंवार केलेल्या विचारांचे आत्म्यावर उमटलेले खोल ठसे. म्हणजे एका अदृश्य रेकॉर्डिंगसारखं, आत्म्याची एक प्रकारची स्मृती. हो, मेमरी. आपण जे काही विचार करतो, बोलतो, कृती करतो, त्याचा एक सूक्ष्म प्रभाव, एक छाप आत्म्यावर पडत राहते. ही संकल्पना योगदर्शनात सांगितलेल्या कर्मजन्य संस्कार किंवा आशय या संकल्पनेशी मिळती-जुळती आहे, नाही का? अगदी. जसा उल्लेख मराठी विश्वकोशातही आढळतो. हे संस्कारच आपल्या भविष्यातील विचारपद्धती, आपल्या सवयी, आपला स्वभाव यांना आकार देतात. आणि आपल्या नकळत होणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा याच संस्कारांमधून येतात. बरोबर. जसे विचार आपण वारंवार करतो तशी आपली सवय बनते आणि त्यातूनच ते संस्कार अधिक दृढ, अधिक पक्के होत जातात. नवल शिंदे आणि इतर काही स्रोत, जसं की सात्विक यूट्यूब चॅनल, सांगतात की संस्कार अनेक प्रकारचे असू शकतात. हो. पहिले आहेत मूळ संस्कार. हे आत्म्याचे नैसर्गिक गुण आहेत. कोणते? तर शांती, प्रेम, आनंद, पवित्रता. हे अगदी लहान, नवजात बाळामध्ये अधिक स्पष्टपणे दिसतात. बरोबर. दुसरे प्रकार आहेत पूर्वजन्म संस्कार. म्हणजे आत्म्याने मागील जन्मांमधून सोबत आणलेले कर्मांचे ठसे. कधी-कधी लहान मुलांमध्ये दिसणारी एखादी विशेष कला किंवा भीती याच संस्कारांचा परिणाम असू शकते, असं म्हणतात. हो, शक्य आहे. तिसरे गर्भसंस्कार. म्हणजे आईच्या गरोदरपणात तिच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा गर्भातील बाळाच्या आत्म्यावर होणारा परिणाम. महाभारतातल्या अभिमन्यूचं उदाहरण प्रसिद्ध आहे यासाठी. अगदी. आणि चौथे, जे आपल्या दैनंदिन जीवनात खूप प्रभावी ठरतात, ते म्हणजे वातावरण संस्कार. म्हणजे आपली संगत, आपलं कुटुंब, समाज, शिक्षण, परिस्थिती या सगळ्यांचा आपल्यावर होणारा परिणाम. हो. जैसा संग वैसा रंग ही म्हण इथे अगदी लागू पडते. पण यातली सर्वात महत्वाची आणि आशादायक गोष्ट कोणती आहे? ती गोष्ट जी नवल शिंदे आणि मराठी गॉडवूड चॅनलवरील सरिता दिदी दोघेही सातत्याने सांगतात, ती म्हणजे हे संस्कार कायमस्वरूपी नसतात. ते बदलता येतात. हे खूपच आश्वासक आहे. म्हणजे ते दगडावर कोरलेली रेष नाही, तर वाळूवर काढलेल्या रेषेसारखे आहेत. अगदी. ज्यांना आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो किंवा पुसून नव्याने लिहू शकतो. पण मग हे कसं शक्य आहे? जुने, नकारात्मक किंवा त्रासदायक संस्कार कसे बदलायचे? नवल शिंदे यासाठी एक त्रिसूत्री सांगतात. पहिली पायरी आहे दृढ संकल्प. म्हणजे पक्का निश्चय करणे की आपल्याला कोणता संस्कार बदलायचा आहे. दुसरी पायरी आहे ध्यान, कारण ध्यानामुळे मन शांत होतं आणि आपण आपल्या सूक्ष्म संस्कारांपर्यंत पोहोचू शकतो. आणि तिसरी, सर्वात महत्वाची पायरी आहे सततची आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस. आपल्या विचारांबद्दल, भावनांबद्दल आणि कृतींबद्दल सतत सजग राहणे. या तिन्हींच्या समन्वयातून जुने संस्कार हळूहळू पुसट होतात आणि नवीन, सकारात्मक, शक्तिशाली संस्कार निर्माण करता येतात. यासाठी नवल शिंदे एक सुंदर ध्यान पद्धती पण सुचवतात ना? हो. शांत बसायचं, तुमच्या मनातील कोणती जुनी सवय किंवा नकारात्मक संस्कार तुम्हाला बदलायचा आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं. त्याला विरोध न करता त्याला स्वीकृती द्यायची. आणि मग अशी कल्पना करायची की तुमच्या आत्म्याच्या केंद्रातून, म्हणजे जणू एका प्रकाशबिंदूतून सोनेरी रंगाचा प्रकाश बाहेर पडत आहे. सोनेरी प्रकाश? हो. हा प्रकाश अत्यंत प्रेमळ आणि शुद्ध करणारा आहे. हा प्रकाश त्या जुन्या संस्काराला किंवा सवयीला हळुवारपणे प्रेमाने धुवून टाकत आहे. हा केवळ कल्पनाविलास नाही, तर हा सजगतेचा प्रकाश आहे, जो नकारात्मकतेच्या अंधाराला दूर करून नवीन, सकारात्मक शक्यतांची निर्मिती करतो. बरोबर. तर दुसरीकडे सरिता दिदी मराठी गॉडवूड संस्कार परिवर्तनासाठी आत्म्याच्या मूळ स्वभावाचे स्मरण करण्याच्या अभ्यासावर भर देतात. म्हणजे स्वतःला वारंवार आठवण करून द्यायची की मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, मी प्रेम स्वरूप आहे. हो, मी पवित्र आत्मा आहे, मी आनंद स्वरूप आहे. नवल शिंदे यांच्या चिंतनातही याचा आधार आहेच. या सकारात्मक स्वसूचना म्हणजे ॲफर्मेशन्स वारंवार केल्याने आत्म्याचे मूळ दिव्य संस्कार जागृत होतात. आणि जुने, नकारात्मक संस्कार हळूहळू कमजोर होऊन नाहीसे होतात. हळू आणि शांतविराम. आता आपण या तिन्ही शक्ती, मन, बुद्धी आणि संस्कार यांच्यातील समन्वयाकडे वळूया. हो, कारण त्या वेगळ्या नाहीत, एकमेकांशी जोडलेल्या आहेत. अगदी. नवल शिंदे यांच्या चिंतनानुसार या तिन्ही शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत
आणि सतत एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. मन विचार निर्माण करतं. बुद्धी त्या विचारांचं विश्लेषण करून निर्णय घेते, कोणता विचार स्वीकारायचा, कोणता नाकारायचा. आणि बुद्धीने स्वीकारलेल्या विचारांनुसार जेव्हा कृती होते तेव्हा त्याचे ठसे संस्कार म्हणून आत्म्यावर कोरले जातात. आणि हे संस्कार पुन्हा भविष्यातील विचारांना प्रभावित करतात. म्हणजे हे एक चक्र आहे. हो, विचार, बुद्धीचा निर्णय, कृती, संस्कार, पुन्हा विचार, हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. हे चक्र समजून घेणं महत्वाचं आहे. पण नवल शिंदे आपल्याला या तिन्ही शक्तींच्याही पलीकडे असलेल्या मूळ सत्याकडे घेऊन जातात. बरोबर. या मन, बुद्धी आणि संस्कार या तिन्ही शक्ती ज्याच्या आधारावर उभ्या आहेत ते आहे आत्म्याचं मूळ स्वरूप, चैतन्य, कॉन्शियसनेस किंवा आत्मा, सोल, सेल्फ. श्री रविशंकर यांच्या म्हणण्यानुसार आत्मा हा कधीही न बदलणारा साक्षी आहे, तर मन सतत बदलत असतं. आणि प्रोफेसर E.V. स्वामीनाथन यांच्या विचारांनुसार, ज्याचा उल्लेख नवल शिंदे यांच्या चिंतनातही येतो, आत्मा हा अजर, अमर, अविनाशी आहे. आणि त्याचं स्वरूप एक अतिसूक्ष्म, दिव्य, चैतन्यमय ज्योतिबिंदूसारखं आहे. ज्योतिबिंदू स्वरूप. हो, मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याचेच शक्ती आहेत. जणू काही आत्म्याचेच 3 वेगवेगळे पैलू किंवा कार्य करण्याची माध्यम आहेत. नवल शिंदे यांच्या शिकवणीचा गाभा हा आहे की जेव्हा आपण ध्यान आणि आत्मचिंतनाद्वारे आपल्या या मूळ आत्मिक स्वरूपाशी जोडले जातो, म्हणजे जेव्हा आपण स्वतःला केवळ शरीर किंवा विचार न समजता मी एक चैतन्य बिंदू आत्मा आहे हा अनुभव घेतो, तेव्हा या तिन्ही शक्ती आपोआप आत्म्याच्या नियंत्रणात येतात. आणि तेव्हा नवल शिंदे म्हणतात त्याप्रमाणे खरी आंतरिक क्रांती घडते. मन, जे आधी चंचल होतं, ते शांत आणि स्थिर होतं. बुद्धी, जी आधी मोहामुळे गोंधळलेली होती, ती आता सत्य आणि असत्य यातला भेद स्पष्टपणे पाहू शकते. ती ज्ञानाने प्रकाशमान होते. आणि संस्कार, जे आधी कदाचित नकारात्मक किंवा बंधनकारक होते, ते आता दिव्य बनतात. हो, म्हणजे सकारात्मक, शुद्ध आणि आत्म्याच्या मूळ गुणांना, शांती, प्रेम, आनंद यांना प्रकट करणारे बनतात. आणि मग आत्मा स्वतःच्या खऱ्या प्रकाशाचा, शांतीचा आणि आनंदाचा अनुभव घेतो. हीच अवस्था आत्मजागृतीची किंवा आत्मसाक्षात्काराची आहे, असं नवल शिंदे सांगतात. या अवस्थेत व्यक्ती बाह्य परिस्थितीवर किंवा इतरांच्या मतांवर अवलंबून न राहता आपल्या आतून येणाऱ्या स्थिरतेत, शांतीत आणि आनंदात राहू शकते. हो, आणि हे केवळ तात्विक ज्ञान नाही, तर दैनंदिन जीवनात अनुभवता येणारी एक सत्यता आहे. स्वतःच्या विचारांबद्दल, निर्णयांबद्दल आणि सवयींबद्दल सजग होणं ही या प्रवासाची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास, मन, बुद्धी आणि संस्कार या आत्म्याच्या 3 सूक्ष्म पण अत्यंत शक्तिशाली शक्तींना समजून घेणे, त्यांच्यातील संबंध ओळखणे आणि त्यांच्यात संतुलन साधणे, हाच आंतरिक शांती, आनंद आणि आत्मिक विकासाचा राजमार्ग आहे, जसा नवल शिंदे यांच्या चिंतनातून आपल्याला स्पष्टपणे दिसतो. हा प्रवास खरंच स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आहे. या शक्तींना ओळखणं आणि त्यांना जाणीवपूर्वक सकारात्मक दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणं. हो, आणि हा प्रत्येकाच्या जीवनातील एक सुंदर आणि सखोल अनुभव ठरू शकतो. हा केवळ स्वतःपुरता मर्यादित नाही, तर आपल्या सकारात्मक बदलाचा प्रभाव आपल्या सभोवतालच्या वातावरणावरही नक्कीच पडतो. आज आपण जी चर्चा केली त्यातील एक विचार नक्कीच मनात घोळत राहील. आपल्या दैनंदिन जीवनात आपण मन, बुद्धी आणि संस्कार यांचं संतुलन साधण्यासाठी जाणीवपूर्वक काय करू शकतो? हो, आणि हे चिंतन नवल शिंदे यांनी लिहिले आहे, जे प्रकाशाचे साधट आणि चेतना विज्ञानाचे मार्गदर्शक आहेत.